नमस्कार. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे पोटातील जंतावर उपचार. पोटात कृमी होणे म्हणजे जंत होणे हे आपल्या परिचयाचे असते. अनेक वेळा कृमी झाल्यानेही पोट बिघडलेले असते. या व्याधीवर वेळीच उपचार होणे आवश्यक असते. पण बरेच वेळा जंत झाल्याचे लक्षातच येत नाही. अशा वेळी घरातील सर्वच लोकांनी विशेषतः ऋतू ज्यावेळेस बदलतो तेव्हा म्हणजे उन्हाळा सुरू होताना आणि पावसाळा सुरू होताना काळजी घेतली तर या व्याधी टाळता येतात. लहान मुलांमध्ये पोटात जंत होण्याचे प्रमाण अधिक असते. वावडिंग पाण्यात उकळून ते पाणी 15 दिवस पिल्याने दंताचा नाश होतो. दर 6 महिन्यांनी 15 दिवस असे द्यावे. असे जर आपण वावडिंगाचे पाणी दिले तर दंत नाहीसे होतात. पोटात कृमीचा त्रास लहान मुलाप्रमाणेच बऱ्याच वेळा मोठ्यांनाही होतो. यावरही वावडिंग घालून उकळलेले पाणी 15 दिवस पिल्याने उपयोग होतो. दुसरा उपाय म्हणजे रोटा सुपारी भांडेभर पाण्यात घालून पाणी पाव होईपर्यंत उकळून त्याचा काढा करावा आणि हे पाणी प्यायल्याने कृमीचा नाश होतो. लहान मुलात सर्दी होण्याचे प्रमाण अधिक असते. यातूनच खोकला अथवा छातीत कफ भरतो. यावर 20 ग्रॅम खोबरेल तेल आणि 3 चमचे तेल आणि त्यात 4 ते 5 थेंब निलगिरी तेल एकत्र करून नाक, छातीला चोळल्याने कफ कमी होतो. आजकाल बऱ्याच जणांना रक्तक्षय म्हणजे अॅनिमियाचा त्रास होतो. यावर खजुराच्या 4 ते 5 बिया 1 महिनाभर खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते. बऱ्याच वेळी अवेळी जेवण, जड पदार्थाचे सेवन यामुळे पोटात वायू धरतो. शरीराची हालचाल कमी झाल्याने वृद्ध व्यक्तींनाही हा त्रास अधिक होतो. त्यावर लिंबू सरबत पिणे उपयुक्त ठरते. तसेच 1 भाग मिरे, 6 भाग साखर याची सुंठवड्यासारखी पावडर करून ती रोज थोडी थोडी खावावी. हीच पावडर कफ, दम लागणे, ठसका यावरही उपयुक्त ठरते. सकाळी कोमट पाण्यामध्ये 1 किंवा अर्धा लिंबू घेतल्याने पोटाचे विकार बऱ्याच अंशी कमी होतात. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.